हॅलो, गुड इव्हनिंग सगळ्यांना. तर सायंकाळचे 5 वाजले आहेत. जसं की मी म्हटले, मी अंबाजोगाईला आले आहे. तर हा व्लॉग जरासा उशिराच येतो आहे. पण अंबाजोगाईला गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही योगेश्वरी देवीला जायचं होतं आम्हाला आणि मुकुंदाजलाही जायचं होतं. तर आम्ही 5 वाजता निघालो आणि सगळ्यात आधी तर आम्ही मुकुंदाज स्वामी समाधीला गेलो. तर आम्ही तिथे गेल्यानंतर छोटेसे वारकरी छोटीशी दिंडी घेऊन येत होते खालनं. खूप छान आहे इथले वातावरण वगैरे. पावसाळ्यात खूप छान मजा येते इथे. सगळं कसं हिरवं हिरवं निसर्गरम्य होतं. आता सध्या सगळं असं वाळलेलं आहे, कारण ऊन बरंच असतं ना, त्यामुळे तर पावसाळ्यात फार छान मजा येते. आणि छोटे मोठे धबधबेही असतात इथे बऱ्यापैकी, आणि बरंच काही फिरण्यासारखं आहे अंबाजोगाईमध्ये. तर असं बऱ्याच पायऱ्या चढून उतरून खाली जावं लागतं. खाली आहे मुकुंदा स्वामी समाधी. त्यांना मराठी कवी म्हणून पण ओळखलं जातं. तर असं बराच धाप लागली होती आम्हाला उतरत सुद्धा. आणि गेल्यानंतर मग असं आम्ही दर्शनाला गेलो. गर्दी काही नव्हती. मी सायंकाळी 6च्या टायमाला गेलो होतो. तर छान दर्शन वगैरे झालं आमचं. आणि आमच्या आजींना बघा हे कसं हाताला धरून आणतायत. सनसेटही होत होता छान. सनसेट छान दिसतो इथनं. आणि सनसेट बघण्यासाठी पण लोकांची बरीच गर्दी होत असते इथे. तर जरा धाप लागली आम्हाला वरी चढत आमचं दर्शन घेऊन वरी आलो आणि थोडंसं बसून फोटो वगैरे काढले, पाणी वगैरे पिलं. त्यानंतर मध्ये दर्शनाला गेलो आम्ही. आपल्या सगळ्या देवांची दर्शनं घेऊन आम्ही निघालो. आणि तिथे भजन पण चालू होतं. आम्ही काय थांबलो नाही, थोडंफार ऐकलं आणि निघालो आम्ही. आणि सानू असं काहीतरी बोलत होती, ओ करत होती. आणि इकडे बघा आमच्या गोलूला तहान लागली. आमच्या गोलूचा कुरकुऱ्याचा पॅकेट आणि वॉटर बॉटल सोबतच असते. छान असं सनसेट बघत आम्ही निघालो आम्ही रेणुका देवीच्या मंदिराकडे. तर काही म्हणजे थोड्याशाच अंतरावर आहे रेणुका देवीचं मंदिर. तिथे गेलो आणि तिथे परड्या वगैरे भरण्यासाठी आम्ही घरनंच पीठ वगैरे सगळं घेऊन गेलो होतो, कारण आम्हाला तिथे परड्या भरायच्या होत्या. आणि इकडे बघू शकता पलीकडे मूळजोगाईचं मंदिर आहे. जर तुम्ही कधी आलात अंबाजोगाईला योगेश्वरी देवीचं दर्शन घ्यायला तर इकडे यायला विसरू नका. इकडं मूळजोगाईचं मंदिर आहे. आणि इकडे समोर बघा की अशी विहीर आहे चौरस आकारामध्ये, आणि थोडंसं पाणी होतं. त्यानंतर छान असं सुटसुटीत मंदिर आहे. असं बरीच जागा आहे तिथे. आणि मध्ये गेल्यानंतर तर बघा सानू आधी स्वतःहून चालत जात होती दर्शन घेण्यासाठी. इतकी छान म्हणजे देवीची मूर्ती आहे, प्रतिमा आहे सॉरी. आणि आमचं बघा सानू कशी छान दर्शन घेते स्वतःहूनच. आणि रडली पण थोडीशी. आणि त्यानंतर मग आम्ही दर्शन वगैरे केलं. आणि त्या अगोदर आईने परडीत पीठ वगैरे सगळं भरून घेतलं, दर्शन घेतलं. त्यानंतर झाल्यानंतर मी करून घेतलं. एकच परडी होती तिथे सध्या अवेलेबल, तर आम्ही त्याच परडीचं पीठ वगैरे भरून दर्शन घेतलं. परडी भरली. तर रेणुका देवी आणि येडेश्वरीची जी म्हणजे येडाई देवी आहे ती बऱ्यापैकी म्हणजे सेमच दिसतात. त्यांच्या प्रतिमा सेमच आहेत. तर आणि जोगेश्वरी देवीचं पण म्हणजे तसंच आहे. आमचं इथं दर्शन घेऊन झालं आहे. आणि आता आम्हाला जे मूळ जोगाईचं मंदिर आहे पलीकडे तिकडं जायचं आहे. इथे पावसाळ्यात फारच छान वाटतं. सगळं हिरवगार होतं ना. आणि मोरही बरेच बघायला भेटतात इथे. लास्ट टाईम मी जेव्हा आले होते ना गेल्या वर्षी, तर इतके मोर बघायला भेटले होते ना आम्हाला. खूप छान म्हणजे पूर्ण डोंगर असा हिरवागार होऊन जातो आणि त्यात मोर आणि मोरांचा आवाज भारी वाटतं.
खाली मंदिराकडे गेल्यानंतर एका बोर्डवरती असं पूर्ण योगेश्वरी मूळ देवीची सगळी माहिती लिहिलेली आहे त्याने तिथे, आणि छान मंदिर आहे तिथे. तर छोटंसं मंदिर आहे पण सुंदर, आणि त्यावेळेस ते बंद होतं, त्यामुळे आम्ही ते बाहेरनंच दर्शन घेतलं. आणि मूळ जोगाई म्हणून ओळखलं जातं. सुंदर असं देवीचं रूप आहे. प्रसन्न वाटतं देवीचं दर्शन घेतल्यानंतर. त्यानंतर आम्हाला आता मूळ जोगाईला जायचं आहे. तर आम्हाला जोगाईला येते 7-7:30 वाजले होते, कारण नंतर आम्ही इकडे जर पहिल्यांदा आलो असतो तर मग मुकुंदाला जायला बराच उशीर झाला असता आणि अंधारात काही एवढं दिसलं नसतं. त्यामुळे आम्ही अगोदर तिकडे गेलो, नंतर इकडे आलो. आणि छान देवीची ओटी भरण्यासाठी आम्ही साडीच खणा नारळाची ओटी वगैरे घेतली होती. अग्निकुंड आहे त्याचं दर्शन वगैरे घेतलं आणि गेलो. आणि हे जे आहे गर्दी नव्हती, त्यामुळे आमचं दर्शन लवकर झालं. सकाळी थोडीफार गर्दी असते पण आता नव्हती. मला देवीची ओटी भरायची होती. मध्ये गेल्यानंतर ओटी वगैरे भरली आम्ही देवीची, आणि मला सोबत तिथे परड्याही भरायच्या होत्या. बघा किती छान रूप आहे देवीचं. आणि ते बऱ्याच परड्या होत्या, 5 होत्या. तर मग तिथे आम्ही भरून घेतल्या सगळ्या परड्या, कुंकू वगैरे लावून घेतलं. कारण हे जे तुम्ही बघितलं साडू बघा कशी केस ओढते माझे, राघव आहे. आणि जसं तुम्ही या आधीचा व्लॉग बघितला असेल त्यामध्ये आम्ही तुळजापूरला गेलो होतो, आणि तिथे आम्ही म्हणजे देवीची खणा नारळाने वगैरे ओटी भरली होती. आणि आम्हाला घरी पण परडे जीव घालायचे आहे, त्याचाही व्लॉग नक्कीच येईल. पण आम्हाला या देवीचं सगळं दर्शन घेऊन जे या देवीचे प्रसाद आहेत ते आम्हाला आमच्या घरच्या परडीमध्ये टाकायचं होतं. त्यामुळे आम्ही देवीचं दर्शन घेतलं, तुळजापूरच्या देवीचं घेतलं. आणि आम्ही अंबेजोगाईमध्ये राहतो, सो आम्हाला योगेश्वरी देवीचंही दर्शन घ्यायचं होतं. तर आम्ही आलो आणि या सगळ्या देवांचा प्रसाद आम्हाला आमच्या घरच्या परडीमध्ये प्रसाद टाकून, म्हणजे प्रसाद देऊन परड्या भरायच्या जेव घालायच्या होत्या. त्यामुळं आम्ही सगळं हे करतो आहे. आणि दर्शन वगैरे घेऊन झालं आमचं छान. आणि आता आम्ही निघालो घरी जाण्यासाठी. आणखीन एक तिथल्या अग्निकुंडाचं दर्शन घेतलं आम्ही, आणि इथूनही देवीचं दर्शन दिसतं, मुखदर्शन. आणि ते एकदा लास्टचं मुखदर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो. तिथल्या पुजाऱ्यांनी आम्हाला जो गजरा दिला होता त्याचा आम्ही सानूच्या केसामध्ये माळत होतो. ती काही शांत बसली नाही, त्यामुळे आम्ही काही तिला गजरा लावला नाही. त्यानंतर आम्ही उद्या परडा जीव घालणार आहे, त्याचाही व्लॉग मी लवकरच अपलोड करेन. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.